सो नेक्स्ट पॉईंट इज सर्चिंग अँड सॉर्टिंग. सर्चिंग आणि सॉर्टिंग युनिटमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं होतं प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. व्हॉट इज सर्चिंग? सर्चिंग मीन्स फाइंड आउट पर्टिक्युलर पोझिशन ऑफ ॲन एलिमेंट. मग सर्चिंगचे 2 टाईप्स होते, लिनियर सर्च अँड बायनरी सर्च. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं सॉर्टिंग. सॉर्टिंगमध्ये आपण इंटरनल आणि एक्सटर्नल सॉर्टिंग मीन्स सॉर्टिंगचे 2 टाईप्स आहेत, इंटरनल सॉर्टिंग अँड एक्सटर्नल सॉर्टिंग. हे 2 पॉईंट पाहिले होते. मग त्याच्यामध्ये मेन आहे सॉर्टिंग. सॉर्टिंगमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे सॉर्ट येतात? तर फर्स्ट सॉर्टिंगमध्ये अगेन सॉर्टिंग इज डिवायडेड इंटू 2, स्टेबल सॉर्ट अँड अनस्टेबल सॉर्ट. स्टेबल सॉर्ट अँड अनस्टेबल सॉर्ट सॉर्टिंगमध्ये. आता त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायची गरज नाही, याच्यामध्ये मेन काय की कुठले कुठले सॉर्टिंगचे टाईप स्टेबलमध्ये येतात. तर स्टेबलमध्ये येतं तुमचं बबल सॉर्ट, नंतर येतं तुमचं इन्सर्शन सॉर्ट, नंतर तुमचं सिलेक्शन सॉर्ट, फोर्थ वन येतं तुमचं मर्ज सॉर्ट. ठीक आहे. आणि अनस्टेबल सॉर्टमध्ये येतं तुमचं क्विक सॉर्ट, रॅडिक सॉर्ट आणि शेल सॉर्ट. आता तुम्हाला हे डिव्हायडेशन लक्षात नाही राहिलं तरी चालेल, बट याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन काय असतो की तुम्हाला एखादं सॉर्ट देतात आणि त्याचं एक्झाम्पल देतात आणि सांगतात की सॉल्व दिस एक्झाम्पल युझिंग बबल सॉर्ट ऑर सॉल्व दिस एक्झाम्पल युझिंग इन्सर्शन सॉर्ट. किंवा असा क्वेश्चन येतो एक्सप्लेन बबल सॉर्ट, एक्सप्लेन इन्सर्शन सॉर्ट. हे जे सॉर्ट आहेत याच्यामध्ये अप टू रॅडिक, शेल एक्झामला नाही विचारला जात, बट अप टू रॅडिक सॉर्टपर्यंत एकदा तुम्हाला क्वेश्चन येईल एक्सप्लेन डॅश सॉर्ट. अदरवाईज तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं जाईल, एक लिस्ट दिली जाईल एलिमेंटची आणि त्या एलिमेंटच्या लिस्टवरून तुम्हाला अकॉर्डिंग टू दॅट सॉर्ट ती लिस्ट काय करायची आपल्याला, आयदर असेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग ऑर्डरने फाइंड आउट करायची. मग याच्यामध्ये सॉर्टिंगवर क्वेश्चन असतो ह्या सॉर्टपैकी एखादा सॉर्ट, आणि सर्चिंगमध्ये क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन लिनियर सर्च अँड बायनरी सर्च. हे 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता फर्स्ट आपण पाहूया बबल सॉर्ट. Then what is bubble sort? The bubble sort is a simple sort algorithm. म्हणजे सगळ्यात जास्त सिम्पल कुठलं आहे ह्या सॉर्टिंग टेक्निकमध्ये? बबल सॉर्ट. इट इज द मोस्ट सिम्पल सॉर्टिंग अल्गोरिदम. सेकंड पॉईंट, दिस अल्गोरिदम इज बेस्ड ऑन और दिस अल्गोरिदम इज डिपेंड्स ऑन कंपॅरिझन. हे अल्गोरिदम कशावर डिपेंड्स आहे? कंपॅरिझनवर. आता कंपॅरिझन कुणाची? बबल सॉर्ट दिस टाईप ऑफ अल्गोरिदम इज डिपेंड ऑन कंपॅरिझन. मग कंपॅरिझन कुणाची असणार आहे? इन विच इच पेअर ऑफ ॲडजसंट एलिमेंट इज कम्पेअर. याच्यामध्ये काय केलं जातं? पेअर ऑफ ॲडजसंट एलिमेंट इज कम्पेअर. म्हणजेच काय की सपोज एखादी लिस्ट आहे, त्याच्यामध्ये 10, 20, 30, 40 असे एलिमेंट्स आहे. याच्यामध्ये कंपॅरिझन केले जाते. म्हणजे काय केलं जातं? इच पेअर ऑफ ॲडजसंट एलिमेंट. तुमच्या लिस्टमध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाची पेअर, ॲडजसंट म्हणजे काय? 10चा ॲडजसंट कोण आहे? 20. 20चा ॲडजसंट कोण आहे? 10. ॲडजसंट इज नथिंग बट शेजारचा, सोबतीचा. तर 10च्या सोबत कुठला आहे? शेजारी 20 आहे, म्हणून 10चा ॲडजसंट काय झाला? 20. सेम 20च्या शेजारी कोण आहे? 10 आहे. मग 20चा ॲडजसंट काय झाला? 10 किंवा 30 पण आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? लाईन बाय लाईन जायचं आहे. सो आपण पहिला फर्स्ट एलिमेंटपासून सुरुवात केली. फर्स्ट ही एक पेअर झाली, मग ह्या पेअरची कंपॅरिझन करायची. हे कशामध्ये येतं? तुमच्या बबल सॉर्टमध्ये. दिस अल्गोरिदम इज बेस्ड ऑन कंपॅरिझन इन विच इच पेअर ऑफ ॲडजसंट एलिमेंट इज कम्पेअर. मग ॲडजसंट एलिमेंट कम्पेअर केल्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एलिमेंट इज स्वॅप इफ दे आर नॉट इन ऑर्डर. जर ते एलिमेंट ऑर्डरमध्ये नसेल, म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये नसेल, तर तुम्ही काय करा? स्वॅप करा. आता इथे 10 नंतर 20. 10 ऑब्व्हियसली स्मॉल आहे 20पेक्षा, त्याच्यामुळे इथे स्वॅप करायची गरज नाही. सपोज इथे 20 असतं आणि इथे 10 असतं आणि ही ॲडजसंट पेअर असते, तर तुम्हाला काय करायला लागलं असतं? स्वॅप. म्हणजे 10च्या जागी 20 आणि 20च्या जागी 10. ओके. मग फर्स्ट पॉईंट, बबल सॉर्ट इज अ सिम्पल सॉल्ट अल्गोरिदम. सेकंड पॉईंट, इट इज डिपेंड ऑन comparison in which each pair of adjacent element is compared. Third point, element is swap if they are not in order.
Okay, and next fourth point is time complexity of this algorithm is big O n square. Big O n square. Time complexity means amount of time required to perform this comparison. तो किती असतो तुमचा बिग ओ एन स्क्वेअर. आता एक्झाम्पल पाहूया. 14, 33, 27, 35 आणि 10. आता हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलेलं आहे खूप वेळा. तर लिस्ट तुम्हाला दिली आहे 14, 33, 27, 35 अँड 10. ओके, ह्या लिस्टमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल क्वेश्चन, एक्सप्लेन बबल सॉर्ट जर विचारलं तर बबल सॉर्टचे थेरीचे पॉईंट्स लिहायचे आणि एखादं एक्झाम्पल द्यायचं. किंवा जर तुम्हाला डिरेक्टली एक्झाम्पल दिलं आणि सांगितलं की सॉल्व धिस युजिंग बबल सॉर्ट, तर मग कसं सॉल्व करायचं. आता फर्स्ट बबल सॉर्टमध्ये सॉर्ट करताना हे गिवन आहे, गिवन परत लिहून घ्यायचं. ठीक आहे, 14, 33, 27, 35 आणि 10. ठीक आहे, सेकंड पॉईंट काय असतो याच्यामध्ये, तुम्हाला इटरेशन लिहायचे असतात. इटरेशन फर्स्ट, इटरेशन सेकंड. मग बबल सॉर्टमध्ये काय असतं, फर्स्ट स्टेप इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, इटरेशन फर्स्टमध्ये काय करणार तुम्ही आता, बबल सॉर्टमध्ये काय केलं जातं, ॲडजसंट पेअरची कंपॅरिझन. मग फर्स्ट इटरेशनमध्ये पहिले फर्स्ट एलिमेंटपासून स्टार्ट करायचं. याच्या ॲडजसंट काय आहे, या दोघांची काय केली, पेअर कन्सिडर केली. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, ती पेअर तुम्हाला काय करायची, चेक करायची. जर ती इन ऑर्डरमध्ये असेल तर ॲज इट इज ठेवायचं, जर ती ऑर्डरमध्ये नसेल तर काय करायचं, स्वॅप करायचं. आता इथे पहा 14 हा ऑब्वियसली 33पेक्षा स्मॉल आहे, सो आपल्याला स्वॅप करायची गरज नाही, असेंडिंग करतो आहे आपण, सो ॲज इट इज ठेवायचं. ठीक आहे, म्हणजेच त्याचंच फाइंड आउट कसं करायचं तुम्ही, इटरेशनमध्ये ॲज इट इज ठेवायचं. परत आता नेक्स्ट. ठीक आहे, फर्स्टमध्ये आपण काही चेंज नाही केलं बिकॉज ऑर्डरमध्ये आहे ते 14 स्मॉल आहे 33पेक्षा. आता सेकंड कंपॅरिझन. आता 33चं ॲडजस्टंट कोण आहे, 27. मग आता इथे पहा 33 ऑब्वियसली 27पेक्षा बिग आहे, सो इथे आपल्याला काय करावं लागेल, स्वॅप करावं लागेल. मग नेक्स्ट स्टेप 14, 27, 33, 35 आणि 10. ओके, आता याच्यानंतर थर्ड ही पेअर. याच्यामध्ये 33 ऑलरेडी 35पेक्षा स्मॉल आहे, सो परत ॲज इट इज राहील. नंतर ही पेअर, म्हणजे फर्स्टपासून आपल्याला लास्टपर्यंत जायचं आहे इटरेशन फर्स्टमध्ये. आता 35 10पेक्षा बिग आहे, सो स्वॅप करायचा. स्वॅप करा किंवा इंटरचेंज करा म्हणा. ठीक आहे, स्वॅप केलं. हा काय म्हटलं तुम्हाला, लास्टचा एलिमेंट, त्याला काय करायचं, स्क्वेअर करून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहतं. हे झालं तुमचं फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशनमध्ये काय केलं आपण, फर्स्टपासून तर लास्ट एलिमेंटपर्यंत काय केलं, कंपॅरिझन चेक केली. मग आता इटरेशन, मग तुम्हाला आउटपुट काय भेटलं आहे, 14, 27, म्हणजे सॉर्टेड लिस्ट भेटली आहे का असेंडिंग ऑर्डरने, नाही. सो देर इज अ नीड टू परफॉर्म सेकंड इटरेशन. सो इटरेशन सेकंड. सेकंड इटरेशनमध्ये ॲज इट इज परत लिहून घ्यायचं फर्स्ट इटरेशनचं जे काय आउटपुट आलं असेल ते. ठीक आहे, आता सेकंड इटरेशनमध्ये परत सेम रूल, फर्स्टपासून स्टार्ट करायचं. आता याच्यामध्ये स्वॅप करायची गरज नाही आहे बिकॉज ऑलरेडी ऑर्डरमध्ये आहे. नंतर सेकंड, हे पण स्वॅप करायची गरज नाही कारण ऑर्डरमध्ये आहे. नंतर थर्ड पेअर, आता इथे स्वॅप करायची गरज आहे, 10 स्मॉल आहे, मग 14, 27, 10, 37 आणि 35 दोघांची इंटरचेंज केली. ठीक आहे, नंतर हे इटरेशन, इथे पण स्वॅप करायची गरज नाही आहे, सो परत लिहून घ्यायचं 14, 27, 10, 33 आणि 35. नंतर थर्ड इटरेशन. इटरेशन थर्डमध्ये काय येणार तुमचं, सेकंड इटरेशनचं आउटपुट लिहून घ्यायचं. आता इथे पाहे तुम्हाला लास्टचे काय भेटलेत, बरोबर 33 आणि 35 भेटलेत. आता परत तुमची फर्स्ट